अजब रमा राघवची जोडी. हा डाव हारलीस ना? मी डाव जिंकले आणि तू हसतेस. वेड लागलंय हा? अश्विनी, वेड मला नाही, अगं तुला लागलंय. तू खरंच वेडी झालीस. मी जर का अंकल गुरुजींना ते उपकरण द्यायला गेले असते तर त्यांनी ते स्वीकारलंच नसतं. हा, पण आता तू स्वतःच्या हाताने त्यांना ते उपकरण दिलंय तर त्यांनी लगेच स्वीकारलं. आणि आता ते उद्याच्या कार्यक्रमात ते घालणार म्हणा. सो थँक्यू. अगं पण ते मी दिलंय असं समजतायत ना. सो व्हॉट, मला काय त्याचं क्रेडिट नकोय. अंकल गुरुजींनी ते उपकरण घालणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि थँक्स टू यू, तुझ्यामुळे ते झालंय शक्य. अँड अजून एक गोष्ट अश्विनी, अगं अंकल गुरुजींनी ना आम्हाला उद्याच्या फंक्शनसाठी यायला मनाई केली, पण आता तुझ्यामुळे त्या उपकरणाच्या रूपात आम्ही तिथे असू. सो वन्स अगेन थँक्यू, माझा मोटिव्ह साध्य करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल. बघितलंस अश्विनी, हा फरक आहे तुझ्यात आणि रमामध्ये. तू सतत श्रेय घेण्यासाठी तडफडत असतेस, पण रमा ती सतत दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी धडपडत असते. एक मिनिट. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. उद्याच्या कार्यक्रमाचं आपल्याला सहकुटुंब निमंत्रण असलं तरी एक गोष्ट मी निक्षून सांगतो की उद्याच्या कार्यक्रमाला ती मुलगी आणि राघव येता कामा नये. रमा, तुला कार्यक्रमाला जायचंय? चल चल जाऊयात. राघव, ह्या घरचा मुलगा आणि सून म्हणून नाही, तर निदान गावातले रहिवासी म्हणून तरी जाऊयात. पण जाऊयात, चल. राघव नाही. राघव, अंकल गुरुजींच्या इतक्या मोठ्या फंक्शनला आपल्याला जाता येत नाहीये. याचं आपल्याला कितीही वाईट वाटत असलं तरीही आपण तिथे नाही जायचं. घरातले म्हणूनही नाही आणि बाहेरचे म्हणूनही नाही. रमा, अगं पण का? कारण आज अंकल गुरुजींचा दिवस आहे राघव. आज त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मोमेंट घडणार आहे आणि त्यांनी ती मोमेंट एन्जॉय करावी असंच मला वाटतंय. आज अंकल गुरुजींचा विचार करताना माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट येते, काहीही झालं तरी त्या कार्यक्रमात कुठलंच विघ्न येता कामा नये. त्या पुरोहितांनी आग लावलीये माझ्या घरामध्ये आणि स्वतः लाईफ एन्जॉय करतायत. तू बघच मी त्यांची कशी वाट लावते ते.